पहिली सैनिक शाळा कोणत्या ठिकाणी चालू झाली? एकदम IMP प्रश्न आहे बघा. तर सातारा जिल्ह्यामध्ये बघा पहिली सैनिक शाळा चालू झालेली आहे. नेक्स्ट आहे बघा, नॅशनल फिल्म आर्काइव्हज कोणत्या ठिकाणी आहे? आर्काइव्हज कोणत्या ठिकाणी स्थित आहे? असा प्रश्न आहे आपला. तर बघा हे पुणे या ठिकाणी स्थित आहे. असे प्रश्न बघा विचारले जातात. टिंबटिंब या वर्षी लातूर येथे, तर टिंबटिंब या वर्षी कोयना येथे भूकंप झाले. तर या ठिकाणी आपल्याला भूकंपाची तारीख विचारलेली आहे. तर बघा 1993 मध्ये लातूर या ठिकाणी आणि 1967 मध्ये बघा कोयना या ठिकाणी भूकंप झाले. पुढचा प्रश्न आहे बघा, यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत तृतीय क्रमांकाचं 10 लाखाचं पारितोषिक पटकावणारा पूर्व महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे? असा प्रश्न विचारला आहे. तर बघा चंद्रपूर जिल्ह्याने बघा हे पारितोषिक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? कोणतं? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बरोबर उत्तर बघा याचं ऑप्शन क्रमांक बी, नाशिक या ठिकाणी बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा ऑप्शन क्रमांक ए. आता बघा नवीन नाव काय झालं बघा, औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, याला काय म्हटलं जातं? 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचं जन्मस्थान आहे? तर कोणता जिल्हा आहे तो? ऑप्शन्स क्रमांक बी, अमरावती या ठिकाणी बघा संत गाडगे महाराजांचं जन्मस्थान स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान शैक्षणिक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक ए, मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थित आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यामध्ये किती महानगरपालिका आहेत? तर ठाणे जिल्ह्यामधील महानगरपालिका आपल्याला विचारल्या तर 6 इतक्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणतं शहर आहे निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखलं जातं? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी, पाचगणी. लक्षात ठेवा, पाचगणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ हे स्वतंत्र जिल्ह्यासाठी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक ए, सोलापूर या ठिकाणी स्थित आहे. संगीताचा वेद असं कोणत्या वेदाला म्हटलं जातं? एकदम सोपा प्रश्न आहे. तर बघा सामवेद. लक्षात ठेवा, सामवेदाला या ठिकाणी संगीताचा वेद असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? तर बघा सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी स्थापन झालेली होती. गौतम बुद्ध यांच्या समाधीस्थळ खालीलपैकी कोणतं आहे? तर गौतम बुद्ध यांचे जे काही समाधीस्थळ आहे बघा हे लुंबिनी या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा, लुंबिनी या ठिकाणी स्थित आहे. लुंबिनी कुठे आहे? तर नेपाळमध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा, नेपाळमध्ये. स्वराज्य पक्षाचं ध्येय खालीलपैकी काय होतं? काय प्रश्न आहे बघा, स्वराज्य पक्षाचं ध्येय खालीलपैकी काय होतं? तर बघा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत चळवळ करणे. लक्षात ठेवा, स्वराज्य पक्षाचं ध्येय होतं. यंग बंगाल या चळवळीला खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर बघा कोणी दिली होती? बघा सर हेनरी व्हीईएन. लक्षात ठेवा, यांनी दिली होती. सिंधू संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होती. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, वारंवार विचारलेला आहे. तर बघा सिंधू संस्कृती बघा कशी होती? शहरी होती. कन्फ्यूज होती बरेच जण या ठिकाणी, ग्रामीण करतं कोणी नागरी करतं. तर बघा सिंधू संस्कृती बघा शहरी संस्कृती होती. पुढचा प्रश्न बघा TCSला विचारला होता, पहिलं महायुद्ध कधी झालं? तर बघा इसवी सन 1914 मध्ये पहिलं महायुद्ध झालं. ऑप्शन क्रमांक ए, इसवी सन 1914ला. टिंबटिंब नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झालं. तर बघा रौलेट कायदा म्हणजे त्याला आपण काळा कायदा म्हणतो, त्याला बघा ते झालं लगेच काय झालं बघा जालियनवाला बाग हत्याकांड झालं. लक्षात ठेवा, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर जे काही रवींद्रनाथ टागोर आहेत बघा यांनी जी काही सर पदवी, या सर पदवीचा बघा परत त्याग केला होता. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणतं होतं? आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य कोणतं होतं बघा? विश्वास एकता बलिदान. लक्षात ठेवा, विश्वास एकता बलिदान हे होतं. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? या ठिकाणी आपल्याला विचारलं 10वे गुरु कोण होते? तर गुरु गोविंद सिंग बघा शीख धर्माचे 10वे गुरु होते. लक्षात ठेवा, गुरु गोविंद सिंग. अगला क्वेश्चन आपकी स्क्रीन के ऊपर, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक ए, बाराकपूर. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आणि आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर आपल्या जे काही परिवारामध्ये तुम्ही सामील व्हा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा बघा. आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे 100% काम करते. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 2000 लाईक ठेवू मित्रांनो. 2000 लाईक
तुम्ही नक्कीच कंप्लीट करताना या व्हिडिओला. माझी पूर्ण आशा मित्रांनो, लगेचच्या लगे लाईक करून टाका मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा खून करणाऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश नव्हता? सॉन्डर्स. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक डी, मदनलाल धिंगरा. तर बघा सॉन्डर्सचा खून करण्यामध्ये भगतसिंग होते, सुखदेव होते बघा, शिवराम राजगुरुसुदेव, परंतु बघा मदनलाल धिंगरा हे नव्हते. वास्को द गामा भारतामध्ये सर्वप्रथम वास्को द गामा भारतात सर्वप्रथम 1498 मध्ये कोणत्या ठिकाणी आला होता? कोणत्या बंदरावर आला होता? तर राईट आन्सर आहे बघा कालिकत, ऑप्शन क्रमांक बी कालिकत. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हटलं जातं? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असं कोणाला म्हणून ओळखलं जातं? तर राईट आन्सर आहे बघा लॉर्ड कॉर्नवालिस. लक्षात ठेवा, लॉर्ड कॉर्नवालिसला बघा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असं ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. दुसरी गोलमेज परिषद तर 1931ला. लक्षात ठेवा 30, 31 आणि 32 अशा 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या. त्यापैकी दुसरी बघा 1931ला झाली होती. गौतम बुद्ध यांनी प्रथम उपदेश केलेलं सारनाथ हे जे काही ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे? गौतम बुद्ध यांनी जे काही सर्वप्रथम उपदेश केला होता हे वाराणसी. लक्षात ठेवा वाराणसी या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर जो काही कायदा आहे मित्रांनो, पिट्स इंडिया कायदा, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बघा 1784 मध्ये मंजूर झाला. जगामधील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब शहराचं उत्खनन करताना सापडलं. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी हडप्पा. हडप्पा बघा या ठिकाणी प्राचीन संग्रहालय हडप्पा शहराचं उत्खनन करताना सापडलेलं आहे. 1853 मध्ये भारताला रेल्वे आणि टेलिग्राफ हे कुणी परिचित करून दिलं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डलहौसी यांनी हे आपल्याला परिचित करून दिलं. जैन धर्मामधील पहिले तीर्थकर कोण होते? तर जैन धर्मामधील बघा ऋषभदेव हे पहिले तीर्थकर होते. लक्षात ठेवा ऋषभदेव. सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केलं? तर सोमनाथ येथील जे काही मंदिर आहे बघा हे गजनीचा मोहम्मद यांनी हे उद्ध्वस्त केलं होतं. युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देण्याच्या कायद्याचं नाव काय होतं? तर राईट आन्सर आहे बघा याला इल्बर्ट बिल असं म्हटलं जायचं. काय? इल्बर्ट बिल. पुढचा प्रश्न आहे बघा, 1857च्या उठावाचं वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब ऐक्य होय. तर राईट आन्सर आहे बघा हिंदू मुस्लिम ऐक्य होय. नेक्स्ट बघा, टिंबटिंब ही जगातील पहिली धरणविरोधी चळवळ होती. तर कोणती होती चळवळ? तर मुळशी सत्याग्रह. लक्षात ठेवा मुळशी सत्याग्रह, मुळशी पॅटर्न पिक्चर आहे. तर ही जी काही पहिली धरणविरोध चळवळ होती. लक्षात ठेवा. पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत? पंजाबमध्ये कोणाची देवळे आहेत असं आपल्याला विचारलं आहे. तर पंजाबमध्ये बघा ऑप्शन्स क्रमांक डी संत नामदेव. लक्षात ठेवा पंजाबमध्ये संत नामदेव यांची देवळं आहेत. गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचं नाव काय होतं? गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचं नाव होतं बघा खालसा दल. काय होतं? खालसा दल. खालीलपैकी श्रद्धानंद छात्रालय कोणी चालू केलं होतं? कोणतं? श्रद्धानंद छात्रालय. तर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय हे सुरू केलं होतं. लक्षात ठेवा. संत गाडगे बाबांना, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, संत गाडगे बाबांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा आचार्य अत्रे यांनी म्हटलेलं आहे. कोणी? आचार्य अत्रे यांनी. महाभारताचं युद्ध झालेलं कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ते बघा ऑप्शन क्रमांक सी हरियाणा राज्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? हरियाणा. पुढचा प्रश्न आहे बघा, ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा मुंबई या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद बघा शिकागो. लक्षात ठेवा शिकागो या ठिकाणी भरली होती. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस बघा युवा दिन म्हणून साजरा केला जातो. निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक बी वीरा शिंदे. लक्षात ठेवा वीरा शिंदे. नेक्स्ट बघा, टिंबटिंब हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. टिंबटिंब हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. तर बघा महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले हे होते. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, साने गुरुजींनी कोणतं मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले करावे
यासाठी उपोषण केलं साने गुरुजींनी. तर बघा श्री विठ्ठल मंदिर, लक्षात ठेवा साने गुरुजींची कविता कोणती? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजी यांच्या कोणाचा विचारांचा प्रभाव होता? साने गुरुजीवर कोणाच्या विचारांचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो? तर लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा लोकमान्य टिळक. नेक्स्ट आहे बघा, 1923 मध्ये विनोबांनी कोणतं मासिक चालू केलं होतं? कोणतं मासिक चालू केलं होतं असा प्रश्न विचारला आपल्याला. तर राईट आन्सर आहे बघा महाराष्ट्र धर्म. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 1923 मध्ये विनोबा भावे यांनी कोणतं मासिक चालू केलं होतं? महाराष्ट्र धर्म. नेक्स्ट आहे बघा रामचरित मानस रचना. रामचरित मानस रचना कोणी केली? तर बरोबर उत्तर बघा तुलसीदास, लक्षात ठेवा तुलसीदास यांनी केली. खालीलपैकी जमीनदारी यंत्रणा कोणी चालू केली होती? जमीनदारी यंत्रणा तर ब्रिटिशांनी ही यंत्रणा चालू केली होती. मानवी समता, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी समता हे मासिक कुणी चालू केलं होतं? तर मानवी समता हे जे काही मासिक आहे मित्रांनो, हे धोंडो केशव कर्वे, लक्षात ठेवा धोंडो केशव कर्वे यांनी चालू केलं होतं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा तर्जुमा उल कुरान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मौलाना अब्दुल कलाम हे आहेत. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्यास कधी मान्य केलं? ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी कधी मान्य केलं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी 1946 मध्ये मान्य केलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. लोकमान्य यांचे पुत्र श्रीधरपंत टिळक यांनी यांच्या श्रीकृष्ण मेळ्याच्या कार्यक्रम टिळकांच्या वाड्यात घडून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं आणि पुण्यातील सनातन्यांचा रोष ओढून घेतला. तो कोणी बघा ऑप्शन क्रमांक ए केशवराव जेदी. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी सावित्रीबाई फुले, लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले. मॅरेज ऑफ हिंदू विंडोज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ईश्वरचंद्र विद्यासागर, लक्षात ठेवा ईश्वरचंद्र विद्यासागर. खालीलपैकी कोठे संसदीय शासन पद्धती विकसित झाली? तर कोणत्या ठिकाणी झाली बघा ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड या ठिकाणी बघा झालेली आहे. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं. तर बघा खासदार, ऑप्शन क्रमांक एक खासदार या नावाने ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाकडे भारताची कार्यकारी सत्ता एकवटलेली असते? कोणाकडे एकवटलेली असते? तर ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधानकडे एकवटलेली असते. नेक्स्ट बघा खालीलपैकी कायद्याची निर्मिती कोण करतात? खालीलपैकी कायद्याची निर्मिती कोण करतात? तर बघा कायदे मंडळ करत असतात. कोण करत असतात? कायदे मंडळ. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात? तर जिल्हा न्यायालयामधील न्यायाधीशांची जी काही नेमणूक आहे मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल करत असतात. कोण करत असतात? राज्यपाल. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करत असतं? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर बी कोण करत असतं बघा राष्ट्रपती. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नाही पण तो संसदेचा अविभाज्य घटक आहे? कसा अविभाज्य घटक आहे? तर ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. घटनेच्या 170 कलमानुसार विधानसभेची जास्तीत जास्त व कमीत कमी सदस्य संख्या किती आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी 500 ते 60, लक्षात ठेवा जास्तीत जास्त 500 आणि कमीत कमी किती 60 आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 2 वेळेस उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे? दोनदा. तर बघा सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी बघा हे भूषवलेलं आहे. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर 2005 मध्ये बघा हा संमत करण्यात आला. कधी? 2005 मध्ये. अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण, अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण घटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेलं आहे? तर बघा कलम 29 आणि 30 मध्ये. कधी? कोणत्या? कलम 29 आणि 30 मध्ये बघा या ठिकाणी हिताचं संरक्षण करण्यात आलेलं आहे. लोकसभेमध्ये शून्य प्रहराचा कालावधी किती असतो? तर हा अनिश्चित असतो बघा. कसा? अनिश्चित. आजपर्यंत किती वेळा लोकसभा तिचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर विसर्जित करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक डी या ठिकाणी 6 वेळा. किती वेळा? 6 वेळा. उच्च आणि सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे आदेश काढू शकतं? उच्च
आणि सर्वोच्च न्यायालय हे किती प्रकारचे आदेश काढू शकतं? तर ऑप्शन क्रमांक बी 5 प्रकारचे आदेश काढू शकतं. कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद बघा कोणत्या राज्यात विधान परिषदेमध्ये धर्म या घटकासाठी राखीव जागा होत्या? तर कोणतं राज्य आहे बघा ते? तर राईट आन्सर बघा जम्मू आणि काश्मीरमध्ये ते राखीव होतं बघा. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी 50. तर मित्रांनो बघा व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा. मी पूर्णपणे सिलेक्टेड प्रश्न आणलेले आहेत बघा. जे पेपरमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पार्ट्स व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा किंवा आपल्या मित्रांना नक्कीच पाठवा मित्रांनो, जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान जे काही पद आहे बघा ते कोणी भूषवलं? पहिलं उपपंतप्रधान तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे भूषवलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल. नेक्स्ट बघा भारतीय राज्यामधील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण होत्या? भारतीय राज्यातील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण होत्या? राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक डी सुचेता कृपलानी कोण होत्या बघा सुचेता कृपलानी. आम आदमी पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर राईट आन्सर आहे बघा 2012 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली 2012 मध्ये. भारतीय राष्ट्रगीताचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? राष्ट्रगीताचे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी. नेक्स्ट आहे बघा घटनेनुसार तिरंग्याची लांबी आणि रुंदीचं प्रमाण किती असावं? लय वेळेस प्रश्न आलेला आहे हा. तर राईट आन्सर आहे बघा 3:2. लक्षात ठेवा 3:2. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हिंदीला संघाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देतं? कलम 343. लक्षात ठेवा कलम 343. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण होत्या? तर बघा फतिमा बीबी ह्या होत्या. लक्षात ठेवा फतिमा बीबी. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन भरतं? तर कोणतं राज्य आहे बघा नागपूर. लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी विचारले कोणत्या शहरामध्ये? तर महाराष्ट्र राज्यातील नागपूर या शहरामध्ये. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे. लोकशाही व्यवस्थेचा गाभा कोणता आहे बघा? लोकांचा सहभाग. लक्षात ठेवा लोकांचा सहभाग. भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर अप्रत्यक्ष प्रकारची या ठिकाणी लोकशाही आहे. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बांगलादेशाची निर्मिती ही कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1971 मध्ये झालेली. लक्षात ठेवा 1971 मध्ये. भारतामधील संसदीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा केंद्रबिंदू आहे. तर कोणता आहे बघा? पंतप्रधान. लक्षात ठेवा पंतप्रधान. टिंबटिंब हे भारतातील तीनही दलाचे म्हणजे वायुसेना, भूसेना आणि जलसेना या तिन्हीचे पण प्रमुख असतात. तर राष्ट्रपती असतात. लक्षात ठेवा राष्ट्रपती. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? ते बघा साम्राज्यवादी. लक्षात ठेवा कोणतं आहे बघा? साम्राज्यवादी राष्ट्र नाही. 101वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 101वी. तर बघा वस्तू आणि सेवा कर. लक्षात ठेवा वस्तू आणि सेवा कर. सध्याची लोकसभा कितवी आहे? सध्याची लोकसभा कितवी आहे? ही बघा 17वी या ठिकाणी आहे. कितवी? 23 डिसेंबर बघा राष्ट्रीय किसान दिन. भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस असतो 23 डिसेंबरला. 25 डिसेंबरला बघा राष्ट्रीय सुशासन दिन असतो. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते. आणि 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस असतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न बघा द हिलिंग पॉवर ऑफ फॉरेस्ट हे पुस्तक कोणाचं आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 1 डॉक्टर अकिरा मियावाकी यांचं हे पुस्तक आहे बघा. स्टार मारून लिहून ठेवा. पेपरला विचारलं आपल्याला काहीच करता यायचं नाही मग आपल्याला पेनचा हवा लागेल. तर बघा हे मियावाकी हे जंगल निर्मिती तंत्रज्ञानाचे जन्मदाते आहेत बघा. यांचं निधन 26 जुलै 2021 ला झालेलं आहे. जपानमध्ये त्यांनी काय केलं बघा 1300 मियावाकी जंगल या ठिकाणी विकसित केलं आणि हे जपानी वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न बघा 2023चा आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांना मिळाला तर ते कोणत्या राज्यामधले आहेत? तर बघा हे ओडिशा राज्यामधले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 ओडिशा राज्यामधले आहेत. यांच्याबद्दल माहिती बघितली तर ओडिशामधील स्थानिक भाषांच्या प्रगतीसाठी झटणारे ते भारतीय शिक्षण तज्ञ आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून हा यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
हे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरलेत. दर दर 2 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवा. युनेस्कोद्वारे 2001 पासून देण्यात येतो. आणि एक लक्षात ठेवा, जागतिक मातृभाषा दिन कधी असतो? तर 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिवस असतो. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न आहे बघा. HD 3385 HD 3385 हे नवीन वाण कोणत्या पिकाचं आहे? तर हे कशाचं आहे बघा? गव्हाचा वाण आहे. लक्षात ठेवा, गहू. भारतीय कृषी संशोधन परिषदेने HD 3385 ही गव्हाची नवीन जात विकसित केलेली बघा. 20 फेब्रुवारी 2023ला या संदर्भामध्ये कृषी मंत्रालयाने याची घोषणा केलेली बघा. त्याच्यानंतर गहू हे बघा रब्बी हंगामामधील मुख्य पीक आहे, परंतु नवीन वाणामुळे आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा गव्हाचं पीक घेता येणार आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार अव्वल देश कोणता ठरलेला आहे? तर फिनलँड हा देश आहे. लक्षात ठेवा, स्टार मारा याला सुद्धा. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार फिनलँड हा देश सगळ्यात खुश देश आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना भारतामध्ये आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं? तर त्या ऑपरेशनचं नाव बघा, ऑपरेशन गंगा. लक्षात ठेवा, ऑपरेशन गंगा. आपण काही महत्त्वाचे ऑपरेशन बघू. तो ऑपरेशन दोस्त हे बघा तुर्कीमधील भूकंप मदतीसाठी बघा वापरण्यात आलं होतं. ऑपरेशन नार्कोस तर बघा रेल्वेकडून अंमली पदार्थाची जी काही तस्करी आहे ही थांबवण्यासाठी ऑपरेशन नार्कोस हे वापरण्यात आलं होतं. ऑपरेशन चक्र बघा CBIद्वारे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वापरण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन मेधचक्र ही CBIद्वारे बघा लैंगिक अत्याचार आणि सामग्रीचा जो काही ऑनलाईन प्रसार आहे हे रोखण्यासाठी ऑपरेशन मेधचक्र होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन गिअर बॉक्स हे महसूल गुप्तचर संचालनाद्वारे हिरोईन तस्करी रोखण्यासाठी वापरण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ध्वजांकित मोहिमे नामिबियावरून भारतात चित्ते आणली. या मोहिमेनुसार भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची सांगता टिंबटिंब रोजी झाली. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 2022ला लक्षात ठेवायचं आपल्याला. याचं प्रक्षेपण बघा 5 नोव्हेंबर 2013ला झालं होतं आणि मंगळ कक्षेत प्रवेश 24 सप्टेंबर 2014ला. नेक्स्ट आहे बघा 2020च्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता होता? तर बघा सोराई पोटोरो हा होता. सध्या आपल्या देशामध्ये किती महिला राज्यपाल आहेत? किती महिला राज्यपाल आहेत? तर राईट आन्सर आहे बघा 4 राज्यामध्ये महिला राज्यपाल आहेत. किती? 4 राज्यांमध्ये. कोणकोणते आहेत बघा? मणिपूरमध्ये अनुसुया उइके, उत्तर प्रदेशमध्ये आनंदीबेन पटेल. लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि महिला मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी करण्यात आली? तर 31 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक 1 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. केंद्रशासित प्रदेश एकूण किती बघा? 8 आहेत. दमन आणि दीव 26 जानेवारी 2020ला दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचं विलिनीकरण करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल कोण आहेत? मनोज सिन्हा. आणि लडाखचे बघा BD मिश्रा. टिंबटिंब कंपनीला नुकताच नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे. तर RVNL. लक्षात ठेवायचं आपल्याला. रेल्वे मंत्रालय जे काय आहे बघा ते रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रामधील हा उपक्रम रेल्वे विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा प्राप्त करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना बघा कधी झाली या कंपनीची? 24 जानेवारी 2003ला. लक्षात ठेवा, रेल विकास निगम लिमिटेड. आणि 2003ला मिनी रत्नाचा दर्जा देण्यात आला होता. आणि नवरत्न दर्जा 1997 पासून देण्यात येतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि ही 13वी कंपनी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब हा देश 2023 मध्ये ब्रिक्सचा नवीन डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झालेला आहे. आपल्याला असं विचारलंय. त्याचं राईट आन्सर आहे बघा कोणता देश सदस्य झालेला आहे? तर इजिप्त. ऑप्शन क्रमांक 4 इजिप्त. तर बघा इजिप्त हा 22 मार्च 2023 रोजी अधिकृतपणे ब्रिक्सचा सदस्य झालेला आहे बघा. स्थापना कधी झाली बघा? 2014. लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही NDB आहे याची स्थापना विचारली. कार्यरत बघा जुलै 2015 पासून झालेले. मुख्यालय याचं चीनमध्ये बघा. ही एक
तर बघा शेवटच्या क्षणी बघा आपण पेपरच्या वेळेस ज्यावेळेस आपण पुष्टर अभ्यास करतो तो एकदम आपला असा असतो बघा कलाटणी देणारा अभ्यास असतो. त्यामुळे मित्रांनो एक एक मार्क महत्त्वाचा आहे, कारण की आपण पुन्हा पुन्हा पेपर देत नसतो, टाईम नसतो आपल्याला इथून पुढचा. त्यामुळे ज्यांना घ्यायचे असतील बघा त्यांनी घ्याच मित्रांनो. ₹149 आपण त्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत. आपला जो काही नंबर आहे बघा व्हॉट्सअपला त्यावर तुम्ही मेसेज करू शकता मला. तर बघा RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर हा तमिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आला होता. लक्षात ठेवा तमिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होती? तर बघा जे काही नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोण? राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर बघा प्रतिहार घराणे. लक्षात ठेवा प्रतिहार घराण्याशी संबंधित होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर प्रतिष्ठान घराणे, कुशल घराणे हे जे काही महत्त्वाचे घराणे आहेत ही एकदा रिव्हिजन करून जायचे आहेत आपल्याला नोट्समध्ये मिळून जातील. तर बघा पुन्हा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बघा कोसला महत्त्वाचे कादंबरी, पुस्तक, लेखक हे सगळं आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. लक्षात ठेवा कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पाणी. तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत? जल आहे बघा. लक्षात ठेवा जल तर नाही या ठिकाणी, परंतु सलील सुद्धा आहे. लक्षात ठेवा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल बघा? सलील असा होईल. समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय करायचं बघा रविवारी किंवा 1 तासाभरामध्ये सगळ्याला रिव्हिजन मारून टाकायची, उठायचंच नाही जवळ रिव्हिजन होत नाही तवर. बघा आपले मार्क या ठिकाणीच परफेक्ट होऊन जातील. भारतामधील जे काही थरचं वाळवंट आहे भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर बघा भारतामधील थरचं वाळवंट बघा भारताच्या वायव्य दिशेला आहे. लक्षात ठेवा भारतामधील जे काही थर वाळवंट आहे कोणतं थर वाळवंट हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती? तर मित्रांनो 2011ची जी काही जनगणना आहे यावर सुद्धा आपल्याकडे PDF नोट्स आहेत. तर बघा 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती बघा? 382. लक्षात ठेवायचं आपल्याला किती होती? तर बघा 2011ची जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये लोकसंख्येची घनता होती बघा 382. लक्षात ठेवा 382. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या विचारली त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर विचारतील काही पण विचारू शकतात. त्यामुळे ते नोट्स तुम्हाला म्हटलं क्विक बुस्टर किती फायद्याचं आहे. त्याच्यानंतर बघा RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जो काय RTI अधिनियम आहे मित्रांनो हा 2005 मध्ये लक्षात ठेवा 2005 मध्ये हा पारित झाला होता. लक्षात ठेवा RTI अधिनियम 2005 मध्ये पारित झालेला होता. नेक्स्ट बघा अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा पर्वत. लक्षात ठेवा पर्वत. अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्वत. पुढचा प्रश्न आहे कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम सोपा आहे बघा. कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारणे किंवा जीवे मारणे, मृत्यूचे घाट उतरणे. लक्षात ठेवा कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारून टाकले, मृत्युमुखी पाडणे. पुढचा प्रश्न आहे न कर्त्याचा वार या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारलाय. न कर्त्याचा वार या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ काय बघा? काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. न कर्त्याचा वार म्हणजे काय? काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. नेक्स्ट बघा लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर लक्ष्मी म्हणजेच काय? धन, धन, संपत्ती, प्रॉपर्टी. लक्षात ठेवा पैसा. लक्ष्मी म्हणजे काय? संपत्ती. याचा समानार्थी शब्द होईल संपत्ती. नेक्स्ट पहा साबरमती हा जो काही प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा हा गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या? गुजरात राज्यामध्ये. महत्त्वाचे प्रकल्प धरणं हे सगळं आपलं फाट असलं पाहिजे. हे बघा सर्व परीक्षाला विचारलं जातं. पोलीस भरती म्हणा, तलाठी भरती म्हणा यावर हमखास प्रश्न विचारला जातो. जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर हे पाठ पाहिजे. साबरमती हा प्रकल्प कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा गुजरात. पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे हा NH44 हा आहे. कोणता? NH44. लक्षात ठेवा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH44. नेक्स्ट पहा
अमृत बाजार पत्रिका, काय प्रश्न आहे, अमृत बाजार पत्रिका हे जे काय वर्तमानपत्र आहे हे कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलं होतं? तर जे काय बघा अमृत बाजार पत्रिका आहे हे जहालवादी नेते, लक्षात ठेवायचं आपल्याला, जहालवादी नेते यांचं काय बनलं होतं, मुखपत्र बनलं होतं. लक्षात ठेवा अमृत बाजार पत्रिका. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के ऊपर, भारताचा घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही बघा 1773, लक्षात ठेवा 1773 या कायद्याने झाली. भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर 1773, लक्षात ठेवायचं आपल्याला, 1773 या कायद्याने झालेली आहे. नेक्स्ट बघा, भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संबंधित कोणतं कलम आहे? बघा कलमावर प्रश्न, भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संदर्भामध्ये कोणतं कलम आहे? तर कलम 63, लक्षात ठेवायचं आपल्याला, कलम 63 हे भारताचे उपराष्ट्रपती, लक्षात ठेवायचं आहे, उपराष्ट्रपती संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो?